दहिसर विधानसभा की लोकप्रिय एवं जनसेविका विधायिका मनीषा ताई चौधरी के जन्मदिन के उपलक्ष्य में वार्ड क्रमांक 8 में जन कल्याण एवं सेवा शिविर का आयोजन किया गया। इस अवसर पर नागरिकों को विभिन्न शासकीय योजनाओं एवं आवश्यक दस्तावेजों से संबंधित सेवाओं की जानकारी एवं सहायता प्रदान की गई। शिविर में आधार कार्ड लिंक, नया आधार कार्ड पंजीकरण, आय प्रमाण पत्र, निवास प्रमाण पत्र, डिजिटल सेवा एवं ई गवर्नेंस मार्गदर्शन, आयुष्मान भारत लाभार्थियों का पंजीकरण, राशन कार्ड, वृद्धावस्था पेंशन, विधवा पेंशन, निवास प्रमाण पत्र तथा दिव्यांग पेंशन योजना पंजीकरण जैसी महत्वपूर्ण सेवाएं उपलब्ध कराएगी। साथ ही पात्र लाभार्थियों को उनके नए घरों की चाबियां भी वितरित की गई, जिससे उनके चेहरे पर खुशी देखने को मिली। कार्यक्रम में बड़ी संख्या में पदाधिकारी, कार्यकर्ता एवं स्थानीय नागरिक उपस्थित रहे। उपस्थित लोगों ने मनीषा ताई चौधरी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं देते हुए उनके स्वस्थ, दीर्घायु एवं सफल जीवन की कामना की। जन सेवा और जन कल्याण को समर्पित इस आयोजन को नागरिकों को भरपूर समर्थन और सराहना मिली। यह कार्यक्रम समाज के जरूरतमंद वर्ग तक सरकारी योजनाओं का लाभ पहुंचाने की दिशा में एक महत्वपूर्ण पहल साबित हुआ। अत्यंत साधेपणाने अशा बघायला गेलं तर मोठं साजरा केलं असतं, मात्र कुठलाही असा धमाकेदार नसताना एक साधेपणाने वाढदिवस साजरा केलेला आहे। त्याचं मागचं कारण काय? मी दरवर्षीच वेगवेगळ्या सेवा देण्याचा कार्यक्रम करत असते आणि ह्या वर्षी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सेवा दिवस हा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला आहे। आणि ह्याचबरोबर आज सरकार आपल्या दारी नागरी सुविधा जनतेला आपण आपल्या दारी बोलून जनतेला देण्याचा उपक्रम राज्य शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी व सुनेत्रा पवार मॅडम आणि आमचे बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी नागरी सुविधा शिबिरं आयोजित केली जातात। अपंग आहेत, स्पेशल चाइल्ड आहे, त्या विधवा पेन्शन आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, अपात्रांना अभय योजनेअंतर्गत त्यांना पात्र करून त्याचबरोबर घरांच्या चाव्या द्यायचा कार्यक्रम असेल। आता ह्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या लोकांचा ड्रॉ आज आम्ही काढणार आहोत उत्तर विभागामध्ये। अशा विविध योजना, आरोग्य शिबिर असेल, वह्या वाटप असेल, असे सगळे कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेले आहेत। खास करून आज सकाळी नॅशनल पार्कमध्ये रिव्हर मार्चच्या माध्यमातून आज आम्ही एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम केला। फळं देणारी झाडं लावली, जेणेकरून माकडं आहेत, आपले पक्षी आहेत, त्यांना खाद्य मिळेल। आणि कलमं लावलेली आहेत, जेणेकरून 2 ते 3 वर्षामध्ये जांभू आहे, पेरू आहे, फणस आहे, आवळे आहेत, चिंचा आहेत, अशी वेगवेगळी झाडं आज आम्ही लावलेली आहेत, सीताफळ आहेत। आणि आता आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत, तर कुठलाही बुके न वापरता आपल्याला झाड एक लावावं आणि झाड लावल्याने आपल्या घरामध्ये लावण्याची झाडंसुद्धा आम्ही देणार आहोत। ह्या पद्धतीने आज हा आगळा वेगळा कार्यक्रम काय हिंदी ज्या वेळेला एखाद्या माणसाला आपल्याला छत मिळतं आणि त्याचा आनंद जो असतो, आणि मला आनंद वाटतो की 2014 ते आज 2026 जवळजवळ 16,000 घरं मी आज माझ्या मतदारसंघामध्ये दिलेली आहेत। आणि त्यांना आयुष्यभर ज्या वेळेला त्यांना मी चाव्या देते त्यावेळेला आठवण राहते की आम्हाला मनीषाताईंनी आम्हाला घर मिळवून दिलं, आम्ही अपात्र होते, आम्हाला पात्र होण्यासाठी ताईंनी मदत केली, त्यांना मेंढराला जावं लागत होतं, पण आमचे सगळे अधिकारी सरकार आपल्या दारी ह्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून ते स्वतः इकडे येतात आणि मला सहकार्य करतात। त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते। आज बघितलं तर डोमेसाईल सर्टिफिकेट हे सर्वांनाच लागतं आणि डोमेसाईल सर्टिफिकेटसाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात। आम्ही स्वतः तहसीलदारांना दाखले गोळा करून त्यांना सगळी कागदपत्र जोडून ती दिली आणि आज त्यांचं वाटप। धन्यवाद।